कल्याण परिसरात आज सकाळी भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत आणि एका इको टॅक्सी आणि मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार मृत्युमुखी पडलेले सर्वजण मुरबाड येथील रहिवासी असून ते कल्याणहून मुरबाडकडे जात होते। दरम्यान संबंधित पुलावर सध्या एकमार्गी वाहतूक सुरू असल्याने वाहनांची गर्दी आणि गोंधळ निर्माण झाला होता। याच पार्श्वभूमीवर हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे। पूल पूर्णपणे सुरक्षित नसतानाही घाईघाई सुरू करण्यात आल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दरम्यान अपघातग्रस्त इको टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे जीवितहानी अधिक झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथकाने धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून पुढील तपास सुरू आहे। आज 13/11/13/4/26 रोजी NH61 कल्याण टू अहिल्यानगर या हायवेवर 11:15च्या सुमारास इको आणि टाटा मिक्सर याच्यामध्ये एक अपघात झालेला आहे। ते इकोमधील पॅसेंजरचे मृत्यू झाले, त्यांचे मृतदेह गोविंद हॉस्पिटलला आणलेले आहेत। पुढील कारवाई चालू आहे। आत्ता झालेल्या माहितीप्रमाणे 11चा आकडा समजतोय, त्याची खात्री करून परत तुम्हाला आम्ही हे करू। ठीक।